ग्रामसेवकाच्या विरोधात उपसरपंच सदस्यांचे पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन। मागितलेली कागदपत्रे देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळघाट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मागितलेली माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असून गावातील विकास कामे उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात न घेताच करत असल्याचा आरोप करीत उपसरपंचांसह 9 सदस्यांनी बुलढाणा पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन केले। याची दखल घेऊन आज सायंकाळपर्यंत मागितलेली माहिती देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले, तर झालेल्या विकास कामाची 6 दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। समितीचा करायचा काय? भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या पंचायत समितीचा करायचा काय? आज आम्ही सर्व देवलघाट उपसरपंचासमोर सोबत पंचायत समिती बुलढाणा येथे ठिय्या आंदोलन सुरू केला होता। उपसरपंच यांनी 9 सदस्याच्या सिग्नेचरना वारंवार प्रोसिडिंग, इस्टिमेट, कॅशबुक हे वारंवार मागितले, परंतु ग्रामसेवक टाळमटाळ करत होते, देत नव्हते। त्यांनी आता काही कामाचे पैसे विड्रॉल करून घेतले आणि ते काम गावात आज रोजी काही उपलब्ध नाही। या उपसरपंचांना मीटिंगमध्ये मुद्दा उपस्थित केला, तो ग्रामसेवक आणि काही गुंडा प्रवृत्तीच्या सदस्यांनी त्याचा उडंउड उत्तर देऊन मीटिंगमध्ये गोंधळ टाकला। म्हणून आज आम्ही सर्व ग्रामपंचायत घेऊन 9 सदस्य पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलनाला बसलेले होते। त्या हिच्यात पंचायत समितीचे BDO आणि देवलघाटचे ग्रामसेवक हे आले। त्यांनी सांगितलं का काल 3 तारखेला तुम्हाला संध्याकाळपर्यंत एकूण मागितलेली पुरी माहिती देण्यात येईल आणि पंचायत समितीनं आम्हाला एक पत्र दिला की हे ग्रामसेवकना ज्या पैसे बिना कामाचे विड्रॉल केलेले आहे, ज्या पंचायत सरपंचांनी सचिवना जे भ्रष्टाचार केला त्याची 9 तारखेपर्यंत चौकशी करून संबंधित जे काही दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात